सर्वांनाच लांब सडक, काळे भोर आणि दाट केस आवडतात, पण आजकाल भरपूर केसांसंबंधित तक्रारी येत आहेत, जसं की केस अवेळीच पांढरे होणे, केस गळती होणे, त्यासोबतच डॅन्ड्रफ होणे किंवा केसांची वाढ होत नाही। तुमच्याही काही केसांसंबंधित तक्रारी असतील, प्रॉब्लेम असतील, केस वाढत नसतील, तर हे सर्व प्रॉब्लेम तुम्ही दूर करू शकता अगदी एका घरगुती उपायाने, जो की माझ्या आईने मला सांगितलेला आहे। आणि तिचे केस तुम्ही इथे पाहू शकता किती जास्त लांब सडक, काळे भोर आणि दाट देखील आहेत। आजकाल आपण घरगुती उपाय करत नाही, वेगवेगळे केमिकल्स वापरतो, पण केमिकल्स वापरल्यामुळे केसांचे अजूनच नुकसान होते। त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगला, फक्त घरातील 2 ते 3 वस्तू वापरून आपण हा उपाय करणार आहोत। आणि हो 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, कारण की सर्व डिटेल्स महत्त्वाच्या आहेत। आणि पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। केस लांब सडक, दाट, काळे भोर आणि डॅन्ड्रफ फ्री करायचे असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। इथे आपल्याला लागणार आहे कांदा, आणि कांदा आपण इथे असा लाल वापरायचा आहे, पांढरा कांदा अजिबात वापरायचा नाही। कांदा एक असा घटक आहे जो की सर्वांच्याच घरी असतो, त्यामुळे आपल्याला वेगळा असा खर्चही होणार नाही। आणि कांदा इथे आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत, ज्यामुळे आपल्याला आपले जे केस आहेत त्याला व्यवस्थित असं नरिश करता येईल, त्याची जी स्मूथनिंग आहे ती देखील व्यवस्थित होते, केस छान चमकायला लागतात, शायनिंग त्यामध्ये येते। त्यासोबतच तुम्हाला वेगळ्या कंडिशनरची गरज लागत नाही। तर इथे पाहता कांदा आपण असा व्यवस्थित सोलून घेतलेला आहे। खराब कांदा वापरायचा नाही किंवा बुरशी आलेला कांदा देखील वापरायचा नाही। स्वच्छ कांदा धुवून घ्या। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कोरफड। तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड नसेल तर तुम्ही इथे ॲलोवेरा जेल देखील घेऊ शकता, किंवा फ्रेश कोरफड असेल तर अजूनच चांगलं। दोन्हीपैकी कोणतीही वस्तू वापरली तरी काहीच हरकत नाही। तर इथे पाहता याचा वरचा भाग असा आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे आपण कोरफड 2 ते 3 पद्धतीने वापरू शकतो, जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता। आणि कुठे जर तुम्ही गेलात, कोरफड दिसली तशी कोरफड घेऊन या आणि अशा प्रकारचे तुकडे करून एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवा, फ्रीज मध्ये भरपूर दिवस ही राहते आणि फ्रेश आपण याला वापरू शकतो। आणि त्यानंतर इथे मी एक छोटासा तुकडा कोरफडीचा काढून घेतलेला आहे, त्याला आपल्याला अशा प्रकारे आतमधून कट करायचा आहे। आणि त्यानंतर कांदा घेऊन आपण कांदा असा खिसून घेणार आहोत। हे तुम्ही मिक्सर मध्ये देखील असं बारीक करू शकता, पण खिसणीवरती देखील हा छान बारीक होतो। आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। इथे तुम्ही याला कमी जास्त बनवू शकता, अगदी केसांप्रमाणे कमी जास्त केस आहेत त्यानुसार थोडंफार कांदा छोटा मोठा जरी घेतला तरी चालेल, आणि प्रमाण असं काही मोजमाप घ्यायची गरज नाही। आणि हे बनवल्यानंतर कसं लावायचं, कधी वापरायचं, हे सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की सर्वात महत्त्वाचं असतं कोणतीही आपण घरगुती उपाय करत आहोत किंवा एखादी घरगुती रेमेडी आपण बनवली तर ती कशी वापरायची हे महत्त्वाचं असतं। अगदी चुकीची पद्धत वापरली तर रिझल्ट भेटत नाही, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर इथे आपण कांदा असा छान खिसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला एक पातळ कपडा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर कपडा नसेल तर तुम्ही गाळणीचा देखील उपयोग करू शकता, पण कपड्याने कसं छान पिळून काढता येतं, पूर्णपणे रस असा बाजूला होतो। तर इथे पाहता आपण एका पातळ कपड्यामध्ये याला टाकून असं दाबून घ्यायचं आहे। बराच कांद्याचा रस छान निघतो जर तुम्ही याला पिळून घेतलं नाही। असाच पूर्ण आपण जो खिसून घेतलेला भाग आहे तो वापरला तर काहीच हरकत नाही, पण केसांमध्ये कसं ते अडकलं जातं, त्यामुळे आपण याला असं छान पिळून घेणार आहोत। आता हे कांद्याचं गाठोडं आपल्याला फेकून द्यायचं नाही, त्याला आपण वापरणार आहोत, त्यामुळे बाजूला व्यवस्थित ठेवा। त्यानंतर इथे आपल्याला जी कोरफड आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित त्यामधील भाग काढून घ्यायचा आहे, आणि चाकूच्या मदतीने सहज हा भाग निघतो। आणि हो जसा हा आपण उपाय करत आहोत त्यासोबतच तुम्हाला आपल्या शरीराची देखील काळजी घ्यायची आहे, म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या ज्या वेळा असतात त्या पाळायच्या, त्यासोबतच अगदी पौष्टिक आहार घ्यायचा। याचा देखील बराच परिणाम आपल्या केसांवरती होतो, शरीरावरती होतो। त्यासोबतच आपल्याला दिवसभरात एवढे कामं असतात की आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, केस विंचरत नाही। अगदी बऱ्याच महिला 2-3 दिवस केस विंचरत नाहीत, असं अजिबात करायचं नाही। रोज केस विंचरायचे, जेणेकरून आपल्याला जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं, त्यामुळे देखील केस व्यवस्थित राहतात। आणि पौष्टिक आहार घ्यायचा, असे काही घरगुती उपाय करायचे, केमिकल कमी वापरायचे, यामुळे देखील केस खूप जास्त हेल्दी होतात, छान होतात। यामध्ये आपण कोरफड टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला व्हिटॅमिन ई च्या गोळ्या घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर या नसतील तर तुम्ही याला स्किप करू शकता, नाही टाकल्या तरी चालतील, पण व्हिटॅमिन ई च्या गोळ्या देखील आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात। अगदी मेडिकलच्या दुकानामध्ये स्वस्तात भेटतात आणि आपल्या चेहऱ्यासाठी देखील ह्या खूप जास्त फायदेशीर असतात। तर अगदी 2 गोळ्या घेऊन यामध्ये मी टाकलेल्या आहेत कट करून, आणि याला व्यवस्थित आपण असं मिक्स
मिक्स करून घेणार आहोत। छान मिक्स झालं की आता हे कसं वापरायचं ते पाहूयात आणि याला आपण दोन पद्धतीने वापरू शकतो। यामध्ये आपण अजून एक गोष्ट ऍड करून नंतर ती कशी वापरायची ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे। त्या अगोदर आता पाहूयात की याला कसं वापरायचं। आता आपल्या केसांवरती याला वापरताना आपल्याला अगोदर आपले जे केस आहेत ते कोरडे आहेत का नाही याची काळजी घ्यायची आहे। म्हणजे कोरड्या केसांवरतीच आपण याला अप्लाय करणार आहोत। त्यानंतर आपण जे कांद्याचं गाठोडं बाजूला ठेवलं होतं ते मी घेतलेलं आहे। याला तुम्ही दोन पद्धतीने लावू शकता, जसं की आता इथे कांद्याच्या छोट्याशा गाठोड्याने मी याला लावत आहे। तुम्हाला जर हाताने लावायचं असेल तर ते कसं लावायचं ते देखील आपण पाहणार आहोत। त्या अगोदर पहा आता आपण याला असं यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केसावरती अशा प्रकारे आपल्याला हे लावायचं आहे। अगदी सहज लागल्या जातं आणि फक्त केसांवरतीच नाही तर स्काल्पवरती देखील आपण याला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत आणि केसांवरती देखील लावा, जेणेकरून काय होतं आपले केस खूप छान स्मूथ होतात, सिल्की होतात आणि छान ते शाईन करायला लागतात। खूप जास्त घासून लावायचं नाही, अंघोळीच्या अगोदर लावायचं जेणेकरून केस धुता येतात। आणि हो असा प्रश्न येतो की आता याला कधी लावायचं, तर दिवसभरामध्ये तुम्ही याला कधीही लावू शकता। त्यासोबतच हा देखील प्रश्न असतो की याला किती वेळ ठेवायचं, तर याला तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ ठेवू शकता। पण यामध्ये कसं आपण कांदा टाकलेला आहे तर कांद्याचा असा वेगळाच उग्र वास येतो, त्यामुळे जास्त वेळ तर काही याला कोणी ठेवू शकत नाही। पण कमीत कमी याला 1 तास तरी आपल्या केसांवरती ठेवायचं आहे। त्यापेक्षा कमी वेळ ठेवू नका, 1 तास तरी केसांवरती लावा आणि त्यानंतर तुम्ही जसं आंघोळीला रेग्युलर जाता आणि केस धुता तसेच आपल्याला केस धुवून टाकायचे आहेत। म्हणजे किमान 1 तास तरी आपण याला केसावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस रेग्युलर प्रमाणे धुवून टाकायचे आहेत। तर पाहू शकता याला लावायची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। आता आपण दुसरी पद्धत पाहूयात। याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने असं वापरू शकता की जे आपण लिक्विड तयार केलेलं आहे त्यामध्ये शॅम्पू टाकायचा आणि शॅम्पू टाकून थोडंसं पाणी टाकायचं, याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला जर पहिल्या पद्धतीनुसार याला वापरायचं असेल तर तुम्ही सहज वापरू शकता किंवा केस धुवायचेच आहे तर थोडासा शॅम्पू टाकून देखील अशा प्रकारे तुम्ही याला लावू शकता। तर याला लावायचं कसं किंवा आठवड्यातून किती वेळा लावायचं ते पाहूयात। जसं आपण केस धुतो, जसं आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा केस धुत असाल तर तुम्ही याला 2 ते 3 वेळा देखील लावू शकता। याला असं नाही की तुम्ही फक्त एवढाच वेळ लावलं पाहिजे, एवढं नाही। अगदी यामध्ये आपण घरगुती वस्तू वापरलेल्या आहेत, नॅचरल वस्तू आहेत, त्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही, होईल तर फायदाच होईल। त्यामुळे आठवड्यातून तुम्ही याला जर 2 वेळा लावायचं असेल तर लावू शकता किंवा 3 वेळा जरी लावलं तरी काहीच हरकत नाही। फक्त जेव्हा पण लावाल तेव्हा 1 तास किमान हे केसांवरती ठेवा, ज्यामुळे आपले केस जे आहे ते खूप छान हेल्दी होतात, केसांची छान वाढ होते, त्यासोबतच केस गळती कमी होते। जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर पूर्णपणे डॅन्ड्रफ गायब होतो। त्यासोबतच जे तुमचे दुसरे आता नवीन केस येतात ते छान काळेभोर येतात। अगोदर जर पांढरे केस असतील तर जास्त पांढरे केस होत नाहीत किंवा जर तुमचे पांढरे केस नसतील, सुरुवात झाली असेल तर तिथेच ते केस थांबतात, अजिबात तुमचे पांढरे केस होणार नाहीत, नवीन काळे केस येतात। म्हणजे एक नाही अनेक फायदे आहेत, अगदी घरगुती उपाय आहे, कोणतंही नुकसान होणार नाही। एकदा नक्की ट्राय करून पहा। पहिल्या वेळेसच तुमचे केस एवढे छान स्मूथ, सिल्की आणि शाईन करायला लागतील आणि त्यासोबतच हळूहळू केस वाढीमध्ये किंवा केस गळतीमध्ये तुम्हाला बराच फरक दिसेल। आणि हो व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।